नमस्कार मित्रांनो, आमच्या शाळेच्या अविस्मरणीय सहलीचा हा दुसरा भाग आणि सुरुवात करूया आठवणींच्या त्या सुंदर प्रवासाने। त्या रात्रीची ती शांत वेळ, शाळेच्या आवारातून तिघही बस निघाल्या आणि स्वप्नांच्या प्रवासाला सुरुवात झाली। सकाळी आम्ही अलिबाग येथे पोहोचलो, फ्रेश झालो, गारठलेल्या वातावरणात वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला आणि सर्वजण समुद्र किनाऱ्याकडे निघालो। लाटांच्या सानिध्यात प्रत्येकाचे मन हरवून गेले। निळेशार पाणी आणि मंद वाऱ्याच्या झुळकीने प्रत्येक क्षण अधिकच खास बनला। यानंतर लहान बोटीने कुलाबा किल्ल्याकडे वाटचाल झाली। किल्ले कुलाब्याची माहिती घेत त्याच्या भव्यतेचा अनुभव घेतला। त्यानंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी समोर उभे राहून धैर्य, शौर्य आणि स्वाभिमानाला मनोमन वंदन केले। प्रवासातल्या छोट्याशा विश्रांतीत सर्वांनी एकत्र बसून घेतलेले भोजन मैत्रीची गोडी आणखी वाढून गेले। रेवदंडा बीच आणि किल्ल्याच्या सानिध्यात निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम अनुभवला। काशीद बीचवरील शुभ्र वाळू आणि स्वच्छ समुद्राने मन मोहून टाकले। समुद्राच्या कुशीत अभेद्यपणे उभा असलेला जंजिरा किल्ला पाहताना त्याची भव्यता प्रत्येकाच्या मनात घर करून गेली। संध्याकाळी महाड येथे पोहोचून रात्रीचा मुक्काम केला। चौदार तळ्याच्या पवित्र भूमीवर उभे राहत इतिहासातील संघर्ष आणि समतेचा संदेश अनुभवला आणि मग रायगडाकडे आमची वाटचाल सुरू झाली। अशा या आठवणी आणि पुन्हा एकदा आमच्या प्रवासाची बस पुढे सरकायला लागली। महाडून आम्ही किल्ले रायगडाकडे निघालो होतो। सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला गडांचा राजा आणि राजांचा गड श्रीमान रायगड आम्हाला दुरूनच जणू साद घालत होता। रस्त्याने जाताना आजूबाजूचा निसर्ग आपली हिरवळ उधळत होता। डोंगर रांगा, दऱ्या, मंद वारा आणि मनाला भारावून टाकणारी शांतता। आणि मग एक क्षण असा आला की आम्ही सारे जण रायगडाच्या परिसरात पोहोचलो। त्या क्षणी मन आपोआप नतमस्तक झाले। निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या रस्त्याने प्रवास करत आम्ही हिरकणीवाडी येथे पोहोचलो। हिरकणी एका साध्या आईची अद्भुत धैर्यगाथा। गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर आपल्या बाळासाठी तिने रात्रीच्या अंधारात हा उंच कडा उतरून गाव गाठले। तिच्या या धाडसाने प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले आणि त्याच्या पायथ्याशी असलेले गाव ते आज हिरकणीवाडी म्हणून ओळखले जाते। बसमधून उतरल्यानंतर काही जण परिसर न्याहाळत होते तर काही गप्पांमध्ये रमले होते आणि मग सर्वजण रांगेने रोपवेच्या दिशेने निघाले। अखेर सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला गडांचा राजा, राजांचा गड श्रीमान रायगड यांच्या भेटीसाठी आम्ही चाललो होतो। दूरवरून दिसणारे उंच कडे आणि इतिहासाची साक्ष देणारी प्रत्येक शिळा मन आपोआप नतमस्तक होत होते। रोपवेच्या प्रवेशद्वारातून आत जाताच उत्साह उसळला। जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमले। ट्रॉलीमध्ये बसताच मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली। आनंद, उत्सुकता आणि थोडीशी भीती, सगळ्याच भावना एकाच वेळी मनात दाटून आल्या। आता आमचा प्रवास सुरू झाला रोपवेने। रोपवेची ट्रॉली हळूहळू वर जाऊ लागली। खाली दिसणारी हिरकणीवाडी, वळणावळणावरचे रस्ते आणि हिरव्यागार दऱ्या जणू निसर्गाने रंगवलेले एक सुंदर चित्र। थोडीशी धडधड पण त्याहून अधिक आनंद आणि मनात उसळणारा अभिमान, कारण आम्ही जात होतो सह्याद्रीचा मुकुटमणी, हिंदवी स्वराज्याचे हृदय, स्वराज्याची राजधानी, त्या भव्य, भक्कम व अभेद्य किल्ल्याकडे, श्रीमान रायगडाकडे। हा केवळ किल्ला नाही, हा आहे स्वाभिमानाचा दीप, पराक्रमाची गाथा, मराठी अस्मितेचा जाज्वल्य इतिहास। रोपवे वर चढत होता आणि प्रत्येक क्षण आम्हाला इतिहासाच्या अधिक जवळ जवळ नेत होता। या गडाचे प्राचीन नाव रायरी असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायरी किल्ल्याचे महत्व ओळखून त्या स्वराज्याची राजधानी बनवले आणि त्यानंतर हा गड रायगड म्हणून इतिहासात अजरामर झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला हा गड आजही तितक्याच अभिमानाने उभा आहे। सभासद बखरीतही या गडाचे वर्णन अत्यंत प्रभावी शब्दात केले आहे। राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा,
चौथरफा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही. धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे 10 गुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. रायगडाच्या सभोवतालीही भक्कम संरक्षणाची फळी उभी होती. हे सर्व किल्ले जणू रायगडाचे रक्षण करत उभे होते. रायगड किल्ल्याचे 4 प्रमुख भागही विशेष प्रसिद्ध आहेत. श्रीगोंदे टोक, टकमक टोक, हिरकणी टोक आणि भवानी टोक. गडांचा राजा, राजांचा गड श्रीमान रायगड आजही सह्याद्रीच्या कुशीत आढळ उभा आहे. आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि इतिहासाचा तेजस्वी साक्षीदार. अखेर आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो. रोपवे मधून उतरून पुढे जाताच समोर दिसू लागला तो या ऐतिहासिक किल्ल्याच्या मागच्या बाजूचा मार्ग. मेणा दरवाजाकडे जाणाऱ्या त्या दगडी पायऱ्या चढायला आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला थोडासा दम लागत होता, पण प्रत्येक पायरी सोबत उत्साह वाढत होता. आजूबाजूचे भक्कम तटबंदीचे अवशेष, उंच कडे आणि शांत वातावरण जणू इतिहास जिवंत असल्याची जाणीव करून देत होते. प्रत्येक पायरी चढताना मनात एकच भावना होती, आपण त्या पवित्र भूमीकडे चाललो आहोत जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाला आहे. थोडासा थकवा जाणवत होता, पण समोर उभा असलेला भव्य रायगड आम्हाला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देत होता. प्रत्येक पायरी सोबत उत्साह वाढत होता आणि मन इतिहासाला स्पर्श करण्यासाठी आतुर होत होतं. आणि अशा प्रकारे इतिहासाच्या त्या सुवर्ण पानांकडे आमची वाटचाल सुरू होती. किल्ले रायगडाची माहिती देण्यासाठी आम्हास गाईड म्हणून हिरकणीवाडी येथील पप्पू अवखिलकर लाभले होते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो या जयघोषानं वातावरण दुमदुमले आणि गाईडने रायगड किल्ल्याची माहिती सांगण्यास सुरुवात केली. ऐकूया त्यांच्याच शब्दात किल्ले रायगड. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा हे बघा, इथून विद्यार्थ्यांना आपण रायगड किल्ल्याची माहिती स्टार्ट करू. कृपया माहिती घेते वेळी मध्ये काही बोलू नका. काही प्रश्न असतील माहिती झाल्यानंतर मला विचारा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या सहलीचं, शाळेचं आणि सरांचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव पप्पू अवकिरकर आहे. आता आपण रायगड किल्ल्यावरती रोपवेच्या साह्याने आलात. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू आहे. काळा अभावी गडावरती येण्यासाठी रोपवे पर्याय आहे, पण गडाची समोरची बाजू पुढे आहे बघा. गड पायी चढल्याशिवाय रायगड किल्ल्याचं महत्व कळत नाही. 100 पायऱ्या चढल्यावर श्वास घ्यायला लागले. कल्पना करा, त्या काळातले दरीखोऱ्यातले मावळे रायगड किल्ल्यावरती त्या पायवाटेने गडावरती यायचे. मेणे, पालख्या, घोड्यावरती. जेव्हा आपण खाली गाडी पार्किंग केली, तिकीट काढल्याने हा गड पाहिला तर डोंगर दिसला, पण गडावर पोहोचल्यानंतर किल्ला वाटतो. खालून गड दिसत नाही. हा या गडाची हाईट पायथ्यापासून टोकापर्यंत 1375 फूट आहे. समुद्र सपाटीपासून हा गड 2851 फूट उंचावरती आहे. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरी होतं. आपल्या महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून डोंगर घेतला होता, तेव्हा बांधकामं नव्हतीच. 15 मे 1656 जावळीचा मोरे म्हणजे आदिलशाचा सरदार, याचं मूळ नाव होतं यशवंतराव मोरे. त्याला महाराजांनी किताब बहाल केलं. त्या किताबामध्ये लिहिलं होतं की महाराजांनी, मोरे तुम्ही आपल्यात जावळी रायरी तुमच्या ताब्यात घ्या आणि मराठ्यांचं साम्राज्य वाढवा. मोऱ्याने प्रत्युत्तर दिलं, तुम्ही कोण राजे? स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही राजे? जावळीचे राजे आम्ही आहोत. त्यांनी पुण्याच्या जीवावरती महाराजांबरोबर हुल्लडगिरी केली. आदिलशाहीच्या. हा आदिलशाही कुठला? विजापूरचा, अहमदनगरचा. विजापूरच्या मधल्या भागी महाराजांनी 2 सरदार निवडले, कान्होजी जेधे आणि सूर्याजी काकडे. प्रतापगडाच्या वरती एक गाव आहे मेढा, जावळी बोलतात त्याला. तिथे वाई, तिथे युद्ध झालं. युद्धामध्ये हनुमंतराव मोरे मारला गेला आणि तो चंद्रराव मोरे आपल्या महाराजांना शरण आला. महाराज आम्हाला माफ करा, आम्ही जावळी सोडतो. आपले महाराज
शरण जाण्याला मरण देत नव्हते. अखेर महाराजांनी या डोंगराचं नाव रायगड दिलं. तेव्हा आपल्या राजांचं वास्तव्य राजगडला होतं, पुण्यामध्ये. महाराजाने पहिला गड जिंकला तो तोरणा. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि पहिली राजधानी त्यांची राजगड पुण्यामध्ये, जिथे महाराजांनी 25 वर्ष राजकारभार केला. महाराजांचे टोटल किल्ले किती? 365. महाराष्ट्रापुरते नाही, कर्नाटकामध्ये किल्ले. कर्नाटकला जिंजी युनिव्हर्सिटी ताब्यामध्ये गेले ना आता, वर्ल्ड हेरिटेज. साऊथ गोव्यापर्यंत, नॉर्थ गोवा, साऊथ गोवा. रायगड 1200 एकरचा गड आहे. पूर्ण गड बघायला 3 दिवस लागतात. या गडाचे इंजिनियर आहेत सेवेचे ठाई तत्परकर हिरोजी इंदुलकर, ज्याने रायगड हा बांधला. गडावर काय बांधलं? अशा पद्धतीच्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या बांधल्या. पण गड बघताना विचार पडतो, हे दगड त्याने आणले कुठून? मुलांनो, दगड बाहेर आणणं शक्यच नाहीये. हा डोंगर कापला, दगड निर्माण केले, तलाव बांधली. रायगडावरती लाकडी छप्पर, मातीची कवला, पैठणी कापडं होती. पण दुर्दैवाने हा गड आज पडक्या इमारतीमध्ये पाहायला मिळतो. राजस्थानमध्ये गेलात ना तर किल्ले सुरक्षित आहेत. राजपूत राजे शरण गेले, इतिहासात म्हण आहे. अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे. अहो मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. अखेरपर्यंत लढू पण झुकणार नाही. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापरम पितापी एकही शंभू राजा था. मेणा दरवाजातून प्रवेश केल्यानंतर राणीवसात गाईड आम्हाला माहिती देत होते. रायगडावरील राणीवसा, राणी महाल हा केवळ महालांचा समूह नव्हता, तर स्वराज्याच्या कुटुंबाचा जिवंत इतिहास होता. येथे एकूण 6 महाल आहेत. प्रत्येक महालाची रचना एकसारखी आहे. हे सर्व महाल आतील बाजूने एकमेकांशी जोडले आहेत. प्रत्येक महालाला पाठीमागील बाजूस स्नानगृह व स्वच्छतागृहाची रचना केलेली दिसते. त्या काळातील प्रगत नियोजनाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. महाराजांनी 8 लग्न ही त्या काळातील राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे केली होती. यामुळे स्वराज्य वाढवण्यासाठी, विस्तारण्यासाठी मदत झाली. पट्टराणी सईबाई रायगडाचे बांधकाम सुरू असतानाच राजगडावर स्वर्गवासी झाल्या, म्हणून त्यांचा महाल येथे नाही. आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या सेवेसाठी राणी पुतळाबाई पाचाड येथे राहत असल्यामुळे त्यांचाही महाल नाही. तर या ठिकाणी राणी सगुणाबाई, राणी सोयराबाई, राणी पुतळाबाई, राणी लक्ष्मीबाई, राणी सकवारबाई, राणी काशीबाई आणि राणी गुणवंताबाई यांचे महाल होते. प्रत्येक महालात त्या काळातील वैभव आजही दिसते. येथील दगडांचे बांधकाम महाराजांच्या काळातील, तर विटांचे बांधकाम हे पेशवेकालीन आहे. धर्मवीर संभाजी महाराजांची कृपा आहे. आपण चारिधाम करा, अष्टविनायक करा, पंढरपूर करा, 12 ज्योतिर्लिंग करा, अख्खं जग फिरून या. पण महाराष्ट्रात राहून ज्याने रायगड पाहिलं नाही ना, अशा व्यक्तीने आपल्या जीवनात काहीच पाहिलं नाही. ही संतांची भूमी आहे. आज तुमची रायगडाची वारी आहे. हे टिंगाल टवळीची जागा नाही. महाराजांचा इतिहास, इथे येऊन प्रेरणा घेऊन जायची. येणारा लाखो शिवभक्त आलेले ही माती कपाळ लावतो. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, अहो रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, हीच आम्हा माणिक मोती, दुसरी दौलत नाही. रायगडाच्या पवित्र ठिकाणी तुमचं आगमन झाले. ज्या गेटमधनं आलो त्याचं नाव मेणा दरवाजा होता. मेणा म्हणजे पालखी. शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या. सहीबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई. या मेण्याच्या साह्याने मागे गार्डन असावं, रोपवे नव्हता. हा एका राणीसाठी एवढा मोठा एक रूम आहे. महाराजांना 8 राण्या होत्या, असे 6 कमरे आहेत. पठ्ठराणी सहीबाई राजगडावरती वारल्या. रायगडचं बांधकाम चालू होतं. सहीबाईला महाल नाही बांधला. महाराजांच्या आई जिजामाता गडाच्या पायथ्याला गाव आहे पाचाड, जिजाऊ दरबार आहे. महाराजांच्या अगोदर गनिमाची खात्री जिजाऊच्या दरबारात व्हायची. येताना पाचाड गाव लागलं तुम्हाला. जिजाऊंच्या सेवेला पुतळाबाई राहायच्या. 400 वर्षापूर्वी काय वैभव असेल कल्पना करावं. या बांधकामाला काय वापरले? चुना, गुळ, शिस म्हणजे लीड. आज आपण रेतीने सिमेंट वापरतो. आणि हे वीड बांधकाम दिसतं पेशवे काळातले. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर छत्रपती संभाजी महाराज. राणी वसाच्या समोरच दासी वसा होता. राणी वसाच्या अगदी जवळच हा भाग ठेवण्यात आला होता, जेणेकरून सेवा तत्परतेने आणि सुरक्षितपणे करता येईल. काम झाले की सेविका येथे थांबत, येथेच राहत असत.
येथे राहून सेविका राण्यांची सेवा करत असत. आज या भग्नावस्थेत उभ्या असलेल्या भिंती त्या काळातील वैभवाची साक्ष देत शांतपणे उभ्या आहेत. त्या गेट मधनं महाराजांच्या माला द्यायची. राणी माला समोर जो मधला भाग यायला दाशी वाजता बोलतात राणीचे नोकर. राणीचं काम संपलं की दाशी बाहेर येऊन बसायची. दासी ओट्याच्या बाजूला समोरच दिसते आहे ते आहे शिवकालीन धान्याचे बंदिस्त कोठार. तसं पाहिलं तर धान्याच्या 3 स्वतंत्र खोल्या आहेत. पहिली खोली 22 फूट खोल आहे, दुसरी 18 फूट खोल आहे आणि तिसरी 15 फूट खोल आहे. त्यांच्यात वरूनच धान्य टाकलं जायचं. धान्य काढायच्या वेळेस लाकडी शिडी टाकून धान्य बाहेर काढलं जायचं. किल्ला दीर्घकाळ वेढ्यात राहिला तरी अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी या कोठारांची मजबूत आणि सुरक्षित बांधणी करण्यात आली होती. कोठारांची रचना अशी होती की धान्य दीर्घकाळ टिकून राहील. ओलावा, कीड यापासून संरक्षण मिळेल याची विशेष काळजी घेतली जात असे. आज जरी या कोठारांचे अवशेष उरले असले तरीही ते त्या काळातील दूरदृष्टी, नियोजन आणि स्वराज्याच्या सक्षम व्यवस्थेची साक्ष देतात. धान्यांचं कोठार कोकणामध्ये आपण त्याला पेव किंवा कणगी बोलतो, पण याच्यापेक्षा मोठे गोडावण आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा बघा. तिथे 3 गोदाम आहेत, गंगा, यमुना, सरस्वतीला आपण आंबरखाने बोलतो बघा. हे कोकणातले पेव कणगी आहेत. महाराजांच्या नंतर पेशव्यांच्या काळात या धान्य कोठाराचा वापर अंधार कोठडी म्हणून केला गेला. शिक्षा म्हणून कैद्यांना त्या ठिकाणी ठेवलं जाई. धान्य कोठाराच्या बाजूला अष्टप्रधान मंडळाचे वाडे किंवा कचेऱ्या होत्या. वरून 5 वाड्यांचे अवशेष दिसतात, तर 3 वाड्यांचे अवशेष खालच्या बाजूला आहेत. किल्ले होते. त्यांचे लेखी कारभार चालवणारे 8 मंत्री मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, आंबेराव मोहिते, राव टिळक, रामचंद्र निलकंठ, त्रिभुवन दत्तू, धीराज रावले, अनाजी पंत सगळे त्याची ऑफिस खाली होती. ही रायगडाची पूर्व दिशा, ही पश्चिम, ही दक्षिण आणि उत्तर बाजू आहे. रायगडावरून 8 गड दिसतात. तोरणा, राजगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, चांभारगड, मकरंदगड, प्रतापगड. रायगडाच्या पूर्वेला तोरणा राजगड आला, लिंगाणा आला. या डोंगराच्या मागे आला प्रतापगडाचा धुका आहे बघा जरा. या डोंगराच्या मागे प्रतापगड, वरती महाबळेश्वर. आपण महाडवरनं गेलो की पोलतपूरवरनं वर जातो. कामिनी घाट पाठीमागे राहिलं. आता आपलं आगमन महाराजांच्या राजवाड्यामध्ये होते, ज्या ठिकाणी आपल्या महाराजांचं वास्तव्य होतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. येथे समोरच पालखी दरवाजा आहे आणि आम्ही ज्या दरवाज्यातून आलो तो दरवाजा मेणा दरवाजा. मेणा दरवाजा राजघराण्यातील स्त्रियांसाठी, तर पालखी दरवाजा पुरुषांसाठी, पालखींसाठी. त्यानंतर आम्ही पोहोचलो अशा पवित्र ठिकाणी जेथील माती प्रत्येक शिवभक्त आपल्या कपाळाला लावतो आणि राजांना मुजरा करतो. ते पवित्र ठिकाण म्हणजे महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा. याच राजवाड्यात राजांनी अखेरचा श्वास घेतला. रायगडावरील राजवाडा हा केवळ राजांचे निवासस्थान नव्हते, तर स्वराज्याच्या सामर्थ्याचा आणि शिस्तबद्ध राजकारभाराचा केंद्रबिंदू होते. झाले ही अति महत्वाची जागा. त्या गेट पासून पाठीमागे एक आडवी भिंत आहे. या आडव्या भिंतीपर्यंत हा टोटली आपल्या महाराजांचं घर आहे. 2 मजली वाडा होता महाराजांचा. वाड्यामध्ये राजांचं बेडरूम, हा समोरचा रूम आहे बघा. इथे बोर्ड दिले राजवाडा म्हणून. फुलं वाहिले. सर चप्पल पलीकडे हो सर, पलीकडे या. तर याच वाड्यामध्ये आपल्या महाराजांचं वास्तव्य 10 वर्ष होतं. याच मालात, याच वाड्यात आपल्या शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. इथे 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार दुपारी 12च्या पारीला हनुमान जयंती होती. त्या दिवशी आपल्या महाराजांचा मृत्यू इथे झाला. पण त्यांची समाधी इथून पुढे एक मंदिर आहे महादेवाचं, ज्या मंदिराचं नाव आहे जगदीश्वर. आपल्या महाराजांची प्रेतयात्रा गेली, त्याच्या चितेला अग्नी दिली गेली बघा. राजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला, पण राजांचा जन्म पुण्याला झाला. शिवनेरी किल्ला, नारायणगाव, जुन्नर तालुका. 50 वर्षात आपल्या महाराजांनी 365 किल्ले घेतले. किती 50 वर्षात. एवढी पवित्र जागा आहे. येणारे लाखो शिवभक्त आलेल्या मोठ्या अभिमानाने ही माती कपाळ लावतात. या जगात शिवाजी महाराजांपेक्षा कुणी ग्रेट आहे बघा. हे अनाम वीरा, जिथे झाला तुझा जीवनांतर स्तंभना बांधिला पेटीला वात जगदाक त्या सम्राटवाला मृत्युंजय वीरा, प्रणाम सुजरा वीरा, प्रणाम सुजरा वीरा. मुलांनो, हे महाराजांचं बेडरूम आहे. हे 2 नंबर राजांचं किचन रूम आहे. आपण बसलोय ना, एल टाईपचं किचन आहे त्या भिंतीपर्यंत. त्याला मराठीमध्ये मुत्पात खाना बोलतात. स्वयंपाकाची जागा. किचन जवळ का बांधले? त्या काळात 20 बाधा व्हायच्या.
जेवण बनवणाऱ्याला पहिले खायला द्यायचे बघा, दूरदृष्टी. महाराजांच्या काळात औरंगजेबाला कळालं की महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाचा सरदार इथून बातम्या घेऊन गेला, हुजूर दख्खन का राजा शिव छत्रपती उनका देहांत हो गया. तेव्हा औरंगजेबाच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत. औरंगजेब बादशाह होता, तो स्वतःच्या गादीवरनं बाजूला झाला आणि गुडघे टेकून काय म्हटलं की अल्लाह रहम कर, या अल्लाह रहम कर, तेरे जन्नत के दरवाजे खुले रख, औरतों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहे हैं. म्हणजे महाराजांना बघा, गनिमाने देवाकडे सुद्धा प्रार्थना केली की शिवाजी महाराजांपेक्षा हे जगात कोणी ग्रेट नाही. बघा, हे एवढं पवित्र ठिकाण आहे, त्या ठिकाणावरती आपलं आगमन झालंय. सगळ्यांनी महाराजांना नतमस्तक व्हायचंय आणि मग आपण महाराजांच्या सगळीकडे जाणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुर्गेश्वर रायगडावरील राजांचा राजप्रासाद म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राहता राजवाडा. हा राजप्रासाद 2 मजली आणि पूर्णपणे सागाच्या लाकडापासून बांधलेला होता. त्यावर खापरांच्या नाळ्यांची कौले होती. प्रासादाच्या बाजूला एक गॅलरी होती. तेथून गंगासागर तलावाचे मनोहारी दृश्य दिसत असे. आज येथे आपल्याला तळखडे दिसतात. या तळखड्यांमध्ये लाकडी खांब उभे केले जात असावेत. चौथऱ्याच्या उत्तरेस पिण्याचे पाणी साठवण्यासाठी स्वतंत्र 2 जागा होत्या. तसेच येथे महाराजांची आंघोळीची जागा, आयताकृती दगडी बाथटब आढळतो. विशेष म्हणजे येथील सांडपाणी वाहून जाण्यासाठी उत्तम व्यवस्था केलेली होती. भूमिगत वाहिनीच्या साहाय्याने पाणी बाहेर सोडले जात असे. हे त्या काळातील प्रगत जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. राजवाड्याच्या शेजारी एक स्वतंत्र वास्तू दिसते. या वास्तूला भवानीचा हुडा असे म्हणत. पेशवाई काळातील कागदपत्रातही तसा उल्लेख आढळतो. ही वास्तू राजघराण्याचे देवघर असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे. राजवाड्यासमोरच स्वयंपाकघर होते. त्या काळी त्याला मुदपाकखाना असे म्हटले जात. येथे सर्वांसाठी भोजन तयार केले जात असे. या ठिकाणी आजही त्या काळातील उखळ पाहायला मिळते. तसेच भांडी धुण्यासाठी स्वतंत्र जागा होती आणि ते पाणीही भूमिगत वाहिनीद्वारे बाहेर सोडले जात असे. स्वयंपाकासाठी लागणारे पाणी बाले किल्ल्याला लागून असलेल्या विशाल गंगासागर तलावातून पाणके आणत असत. म्हणजे मंत्री आणि दिवाणी नावाचे सदर, सदर म्हणजे कोर्ट. समोरच्या विंडो दिसतात त्याला टेहळणी बुरुज बोलतात, सोल्जर. या वाड्याचे शिपाई या बुरुजातनं देखरेख करायचे गनिमावरती. त्याच्या खाली एक तलाव आहे गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं गागा भट्टांनी. पहिल्यांदा पाणी सदरेवरती वापरलं, उरलेलं पाणी पवित्र तलावात टाकलं. कविता लिहिली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्रांचे पाणी, जले झाले तीर्थांची घरं, नाव तयाची गंगासागर. असं पवित्र गंगासागर तलाव खिडकीच्या खाली आहे. पलीकडे चौकणी खड्डा आहे, त्याला खलबतखाना बोलतात. महाराजांच्या काळात गुप्तहेराचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचा 3रा डोळा, गोपनीय बातमी. 18 प्रकारच्या भाषा याच्या, 7 प्रकारचं वेषांतर करायचे. महाराजांच्या मनातला सरदार म्हणजे बहिर्जी नाईक. मरेपर्यंत स्वतःच्या पत्नीला कधी सांगितलं नाही की मी दरबारातला गुप्तहेर प्रमुख होतो म्हणून. अशी माणसं महाराजांना मिळाली. तेव्हा इतिहासामध्ये त्या रूमला खलबतखाना बोलतात. त्याच्या पलीकडे मिनार आहेत. गडाची फ्रंट इकडे बघा, आपण गडाच्या मागच्या बाजूने आलो. आता या खिडकीतनं खाली तलाव बघायचे. मग आपण महाराजांच्या सदरेवरती जाऊया. गंगासागर तलाव किल्ल्याच्या जवळ असणारा हा तलाव. गडावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती केली गेली. या तलावाचे काम चालू असताना काढलेल्या चिऱ्यांचा उपयोग गडावरील बांधकामासाठी केला गेला. रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र या ग्रंथात लिहिले आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. उदक नसेल तर आधी खडक फोडून तळी किंवा टाकी बांधावी आणि मग किल्ला उभारावा. म्हणजेच महाराजांनी डोंगर फोडून किल्ला आणि खड्डा खोदून तलाव हे सूत्र वापरले. मित्रहो, कोणत्याही गडावर साधारणपणे 3 प्रकारची टाकी पाहायला मिळतात. पहिला प्रकार म्हणजे कातळात कोरलेली टाकी. कातळ म्हणजे काळा दगड, ज्याला बेसॉल्ट खडक म्हणतात. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने हाच खडक आढळतो. हा ज्वालामुखीच्या लाव्हापासून तयार झालेला, मजबूत आणि टिकाऊ असल्यामुळे किल्ल्यांच्या बांधकामासाठी अत्यंत योग्य आहे. याच खडकातून तटबंदी, बुरुज आणि इमारतींसाठी लागणारे दगड मिळत असत.
विशेष म्हणजे दगड काढताना अशी जागा निवडली जाई की जेथे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या साठू शकेल. दुसरा प्रकार म्हणजे गुहेत खोदलेली टाकी. गडावर ऊन आणि वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन लवकर होते. हे टाळण्यासाठी टाकी डोंगराच्या आत गुहेसारखी खोदली जात असे, जेणेकरून पाणी जास्त काळ टिकून राहील. तिसरा प्रकार म्हणजे साखळी पद्धतीची टाकी. पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून डोंगराच्या उतारावर एकाखाली एक अशी टाक्यांची रचना केली जात असे. मित्रहो, रायगडावर अनेक तलाव व टाकी आहेत. त्यातील सर्वात मोठा तलाव गंगासागर तलाव आहे. तो बाले किल्ल्याला लागून असून सुमारे 1 एकर आकाराचा व 32 फूट खोल आहे. बाले किल्ल्यासाठी लागणारे दगड येथूनच काढले गेले. तेव्हा तयार झालेल्या खाणींच्या पश्चिमेस 20 फुटाहून उंच पक्के बांधकाम करून हा तलाव तयार केला गेला. यात 12ही महिने पाण्याचा साठा असतो. बाले किल्ल्यावरील लोकांसाठी आणि राज परिवारासाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर होत असे. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी आणलेल्या 7 महानद्यांचे पाणी राज्याभिषेकानंतर गागाभट्ट यांनी या तलावात टाकले, म्हणून हा गंगासागर. पुढे पेशवाईच्या काळात या तळ्यातून पाणी झिरपू लागले. त्यावेळी चिरांमध्ये शिसे वितळून पाण्याचे झिरपणे बंद केले. गंगासागर तलाव हे शिवकालीन तलाव बांधकामाचे उत्तम उदाहरण आहे. आजही या तलावात किल्ल्याचे सुंदर प्रतिबिंब तरळताना दिसते. आणि गंगासागराच्या तीरावर उभे असलेले 2 डौलदार मनोरे विजयस्तंभ म्हणून ओळखले जातात. बाले किल्ल्याला लागून गंगासागर तलावाच्या काठावर उभे असलेले हे 2 भव्य मनोहर स्तंभ म्हणजेच मनोरे आज जरी काहीसे ढासळलेल्या अवस्थेत दिसत असले तरी हे रायगडाचे मानबिंदू मानले जातात. यांना मनोरे किंवा विजयस्तंभ असेही म्हटले जाते. हिरोजी इंदुलकर यांच्या शिलालेखात या मनोऱ्यांचा स्तंभ असा स्पष्ट उल्लेख आढळतो. काही अभ्यासकांच्या मते या मनोऱ्यांना पूर्वी 5 मजले असावेत, तर काही अभ्यासकांच्या मते या मनोऱ्या 7 मजले असावेत. मनोऱ्यातून राजवाड्याकडे जाण्यासाठी दगडी जिने होते, मात्र सध्या ती वाट पुरातत्व विभागाने बंद केली आहे. मनोऱ्याच्या आत कारंज्यांची रचना होती. या बांधकामात नक्षीदार दगडांचा सुंदर वापर करण्यात आलेला दिसतो. मनोऱ्याच्या आतील भिंतींमध्ये कोनाड्या आहेत, जिथे दिवे ठेवले जात असावेत. घुमटाच्या आतील भागात कमळाकृती नक्षी कोरलेली आहे आणि त्यामध्ये एक कडी दिसते. या कडीमधून भरजरी कापडाच्या कणाती खाली सोडल्या जात असाव्यात असा अंदाज आहे. आतील भागात सुंदर शिल्पाकृतीही पाहायला मिळतात. गवाक्षांच्या वरच्या बाजूस लोखंडी कड्यांची रचना दिसून येते. मनोऱ्यांमध्ये सज्जा देखील आहे, जेथे हवेशीर बसून परिसराचे निरीक्षण करता येत असे. या गोलाकार मनोऱ्यातील गवाक्षांमधून संपूर्ण परिसर निहाळता येत असे. या स्तंभातून गंगासागर आणि टकमक टोकाचे मनोहारी असे दृश्य दिसते. राजवाड्यात वास्तव्य करताना थंडावा आणि सभोवतालचा नजारा अनुभवण्यासाठी या मनोऱ्यांचा उपयोग होत असावा. हे मनोरे आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये पाहायला मिळतात आणि रायगडाच्या वैभवाची साक्ष देत आजही ते उभे आहेत. या मनोऱ्याच्या बाजूलाच होता खलबतखाना. मात्र काही जण यास रत्नशाळा देखील म्हणतात. रायगड किल्ल्यावरील खलबतखाना हा गुप्त बैठका घेण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा भाग होता. येथे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या विश्वासू मावळ्यांसोबत राज्यकारभाराच्या गोपनीय चर्चा करत असत. स्वराज्याच्या महत्वाच्या निर्णयांपासून ते युद्धनीतीपर्यंत अनेक योजना याच ठिकाणी आखल्या गेल्या. खलबतखान्याची रचना अशी करण्यात आली होती की आत होणारी चर्चा बाहेर ऐकू जाऊ नये. हा भाग राजवाड्याच्या जवळ असल्यामुळे राजांना सहजपणे येथे ये जा करता येत असे. त्यामुळे खलबतखाना हा स्वराज्याचा गुप्त आणि निर्णायक कार्याचा केंद्रबिंदू मानला जातो. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. स्वराज्याचा 3रा डोळा होते. गुप्तता कशी असावी हे बहिर्जी नाईकांकडून शिकले पाहिजे. आपले पती हे स्वराज्याचे गुप्तहेर आहेत आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहेत हे बहिर्जींच्या पत्नीला सुद्धा माहीत नव्हते. बहिर्जी नाईक हे तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते. कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते. गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर होते आणि या सर्वांचं नेतृत्व बहिर्जी नाईकांकडे होतं. येथे छत्रपती शिवाजी महाराज, बहिर्जी नाईक आणि इतर गुप्तहेरांसोबत किंवा इतर सहकाऱ्यांसोबत गुप्त चर्चा करत असावेत. स्वराज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली माहिती
शत्रूंच्या हालचाली तसेच युद्धनीती यासारख्या संवेदनशील विषयांवर येथे विचार विनिमय होत असावा. मात्र काही इतिहासकारांच्या मते ही जागा रत्नशाळा असावी. खलबतखान्याच्या वरची भिंत सुमारे 3 ते 3.5 फूट रुंद आहे. त्यामुळे ही बांधणी मजबूत आणि सुरक्षित असल्याचे दिसते. आतमध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते. अशी रचना गोपनीयता राखण्यासाठी उपयुक्त ठरत होती, कारण बाहेरील आवाज आत येत नाही आणि आतली चर्चा बाहेर पोहोचत नाही. एकंदरीत खलबतखाना हा स्वराज्याच्या गुप्त हालचाली, रणनीती किंवा कदाचित मौल्यवान वस्तूंचे संरक्षण यासाठी वापरला गेला असावा. त्यामुळे तो रायगडाच्या इतिहासातील एक महत्वाचा आणि अभ्यासनीय भाग ठरतो. त्याच्या बाजूला विटांचे बांधकाम असलेली इमारत दिसते, ती टाकसाळ असल्याचे म्हटले जाते. रायगड किल्ल्यावरील टाकसाळ ही शिवछत्रपतींच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची एक प्रमुख निशाणी होती. या टाकसाळीत तांब्याची शिवराई आणि सोन्याचा होन ही नाणी तयार केली जात. होन आणि शिवराई हे स्वराज्याचे चलन होते. या नाण्यावर एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असे नाव देवनागरी लिपीत कोरलेले असे. छत्रपती शिवाजी महाराज यांची अधिकृत शिक्कामोर्तब करणारी राजमुद्रा होती. ती कागदपत्रांवर, आज्ञापत्रांवर वापरली जात असे. राजमुद्रा ही अष्टकोनी होती, ज्यावर संस्कृत श्लोक कोरलेला होता. मनोऱ्याजवळ दिसणारा हा ओटा स्वराज्याच्या प्रशासनाचा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. या ठिकाणी त्या काळचे सचिवालय असल्याचे मानले जाते. स्वराज्याच्या कारभारासाठी नेमलेले अष्टप्रधान यांची कार्यालये येथे होती. येथे राज्यातील विविध विभागांचे कामकाज चालत असे. महत्वाचे प्रशासकीय निर्णय या ठिकाणाहून घेतले जात असत. त्यामुळे हा भाग स्वराज्याच्या दैनंदिन प्रशासनाचे केंद्र होता. या ओट्याची रचना देखील उपयोगी आणि सुबक होते. सभोवताली महत्वाच्या वास्तू असल्यामुळे अधिकाऱ्यांना कामकाज करणे सोपे जात असे. त्यानंतर पुढे आम्ही राजसदरेवर पोहोचलो. राजसदर म्हणजे राजदरबार भरवण्याची जागा. महाराजांचा राज्याभिषेक ज्या पवित्र स्थळी झाला ते ठिकाण म्हणजे राजसभा, राजसदर. याच ठिकाणी 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला आणि याच राजसदरेवर बसून महाराज स्वराज्याचा कारभार पाहत असत. अनेक शतकांच्या अंधकारानंतर इथेच स्वराज्याचा सूर्य उगवला. होय, हेच ते पुण्यस्थळ जिथे उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून महाराज सिंहासनाधीश्वर झाले. 32 मणांच्या सुवर्ण सिंहासनावर त्यांचा राज्याभिषेक झाला. एक मण साधारणतः 40 किलो मानला तर हे सिंहासन जवळपास 1280 किलो सोन्याचे होते. राज्याभिषेकातील विधी जितके महत्वाचे होते तितकेच सिंहासनाचेही महत्व होते. म्हणूनच राज्याभिषेकाच्या सुमारे 1 वर्ष आधीपासून रामाजी दत्तो यांनी या सुवर्ण सिंहासनाची निर्मिती सुरू केली होती. सिंहासन अधिक भव्य आणि वैभवशाली दिसावे यासाठी त्यावर हिरे, माणके, पाचू आणि इतर मौल्यवान रत्ने जडवण्यात आली होती. लोक बसली होती. याच्यावरती छप्पर, मशाली, पैठणी, कापड आता ओपन आहे. कार्यक्रमाला इथे मंडप बांधले जातात राज्याभिषेकाला. समोरची भिंत वगैरे त्यावर नव्हती, लाकडी कामणी पडदे होते. कारण त्या गादीवर ना महाराजांना प्रेझेन्सली पाहिजे. समोरच्या छत्रा याला इतिहासामध्ये बोलतात मेघडंबरी. या मेघडंबरीची स्थापना कुणी केली? भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजल सिंग. त्याच्या आतमध्ये मूर्ती आहे. 2009ला बसवले. महाराजांचे वारसदार कोल्हापूरचे संभाजी महाराज. महाराजांच्या प्रतिमेला हारे सांगलीवर नाही तर शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी नाव ऐकलं असेल. पण शिवाजी महाराजांच्या काळात त्या जागेवरती त्या प्रकारचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. 32 मन म्हणजे 1280 किलो. एक मन म्हणजे 40 किलो. ते वितळवलं मोगलाने. त्या मोगलाचं नाव इतिकत खान. गोळे तयार केले त्यांनी. महाराजांचं 32 मनाचं सिंहासन घेऊन गेले. त्या खिडकीच्या आतमध्ये दोसा आहे तिथे बघा फुलं वाहिलेत. तो बाहेरचा दोता नंतर बांधले. मेन त्याचा जो भाग आहे ते खिडकीच्या आतमध्ये बघा. महाराजांचं 32 मनाचं सिंहासन. डाव्या बाजूला अष्टप्रधान, उजव्या बाजूला राण्या. महाराजांची आई राजमाता जिजाऊ, शंभूराजे, राजाराम महाराज, गागाभट्ट
आणि इथे 6,000 प्रजा बसली होती. हा गेट पाहिला आपण, गेट ऑफ इंडिया सारखं दिसतो बघा. त्याला बघून दिल्ली गेट बांधला पडायचा. नगार खाना, याच्यावरती नगरे चौगरे सनाई तुतरे ढोल ताशे वाजायचे. राज्याभिषेकाचे आपले महाराज दरबारात आले. प्रत्येक मावळा महाराजांना मुद्रा करायला लागला. तिथे 4 पायरे आहेत बघा. पूर्वी वर जायला अलाउड होतं, आता बंद केले बघा. मागूनच रेटिंग बांधले. 4 वर्षापूर्वी लोक वर जाऊन दर्शन घ्यायची. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची तिथे 4 पायरे आहेत. 32 मनाचं सिंहासन पाहिलं आणि आपले शिवाजी राजे आपल्या आईला म्हटले, ज्या वीर मावळ्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं, आज माझ्या जीवा भावाची माणसांचं नाव आऊसाहेब. ज्याने आपल्या संसाराची राख रांगोळी केली, आऊसाहेब स्वराज्याची पहिली पायरी म्हणजे माझ्या कानाची माणूस आधी गेलं कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. दुसरी पायरी मुरारबाजी, तिसरी पायरी बाची प्रभू देशपांडे पावनखिंड आणि चौथी पायरी म्हणजे माझा प्रतापराव गुजर. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराज सिंहासनावरती गेले, छत्रपतीला अभिषेक घातला आणि दरबारामध्ये शिवगर्जना झाली. सगळ्यांनी सावधानमध्ये उभे राहा. म्हणून माझ्या 6 जून 1674 महाराज सिंहासनारूढ झाले आणि दरबारामध्ये शिवगर्जना झाली. शिवगर्जना झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रपती की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. आज या ठिकाणी सिंहासन नसले तरी त्याच्या जागी ब्रांजची मेघडंबरी उभारण्यात आली आहे. मेघडंबरी म्हणजे सिंहासनावर असलेले छत्र आणि याच मेघडंबरीत आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान आहे. विशेष म्हणजे राजसदरेवर ध्वनी तंत्रज्ञानाचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो. येथे उभं राहून बोललेला अगदी हलकासा आवाजही समोरच्या टोकापर्यंत स्पष्ट ऐकू जातो. यालाच ध्वनी चमत्कार असे म्हटले जाते. सदरेच्या ईशान्य दिशेला एक खडक आढळतो, ज्याला पूजेचा खडक असे म्हणतात. हा खडक म्हणजे त्या काळातील गडावरील मूळ खडकाची पातळी म्हणजे लेव्हल दर्शवतो, त्यामुळे त्याला ऐतिहासिक महत्व आहे. या खडकाजवळच हत्ती धुणी आहे. राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती व घोडे सजवले गेले होते आणि त्यांच्या पाण्याची सोय करण्यासाठी येथे ही धुणी म्हणजे पाण्याची जागा ठेवण्यात आली होती. इंग्रज अधिकारी आला, तो म्हटला, बाबा मी 2 पायाचा माणूस गड चढताना सुटलो तर महाराजांनी गडावरती हत्ती कशी आणली असती. आता इंग्रजी बोलणाऱ्या माणसाला कोण उत्तर दिलं दरबारामध्ये. अलीकडे तज्ज्ञांनी उत्तर दिलं, शिवाजी महाराज एवढे ग्रेट होते, त्यांनी हत्तीची पिल्लं पालखीत बसून गडावर आणली, त्यांना मोठं केलं आणि त्यांचा उपयोग राज्याभिषेकाला केला. इंग्रजाला काय करणार, रायगडावरती हत्ती आले कशी. घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला. सिंहासनाच्या अगदी समोर नगारखान्याची भव्य इमारत उभी आहे. दख्खनच्या मराठी दौलतीची नौबत जेथे तिन्ही त्रिकाळ घडत असे, तो नगारखाना पाहण्यासाठी आम्ही पोहोचलो. बाले किल्ल्यात प्रवेश करताना सुरुवातीलाच दिसणारे प्रवेशद्वार म्हणजेच हा नगारखाना होय. राजे किल्ल्यात प्रवेश करत असताना संपूर्ण गडाला सूचना मिळावी म्हणून येथून नगारे व चौघडे मोठ्याने वाजवले जात. नगारखान्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूंना शरभशिल्प दिसतात, जे ताकदीचे प्रतीक मानले जातात. तसेच येथे कमळ चिन्हही कोरलेले दिसते, जे संपन्नतेचे प्रतीक आहे. नगारखान्याच्या आत दोन्ही बाजूंना सैनिकांसाठी देवड्या आहेत. या देवड्या सैनिकांच्या विश्रांतीसाठी वापरल्या जात. तसेच त्यामध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडेही केलेले आहेत. नगारखान्याच्या दरवाजाला आतून आगळ लावण्याची सोय आहे. नगारखान्याच्या दरवाजाला सुरक्षा म्हणून आतून आगळ लावण्यासाठी जागा आहे. आगळ म्हणजे दरवाजा बंद करण्यासाठी आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर.
दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीमधील खोबणींमध्ये आगळ अडकवली जाते. नगारखान्याचे खालचे दगडी बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे, तर वरचे विटांचे बांधकाम पेशवेकालीन आहे. नगारखान्याच्या वरून पाहिल्यास राजसदर आणि बाजारपेठेचे सुंदर दृश्य दिसते. नगारखान्याच्या बाजूसही दुमजली इमारत असल्याचे तेथील अवशेषांवरून स्पष्ट होते. नगारखान्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या अवशेषांमध्ये भिंतींमध्ये लाकडी खांबांसाठी ठेवलेल्या जागा स्पष्टपणे दिसतात. या जागांवरून त्या काळी तेथे उभे आणि आडवे लाकडी खांब बसवलेले होते, ज्यावर वरच्या मजल्याचा भार तोलला जात असे. भिंतींच्या रचनेवरून या इमारती दुमजली असाव्यात असं लक्षात येतं. सागवानी लाकडाचे खांब आणि दगड यांचा संयुक्त वापर या बांधकामात झालेला दिसतो, ज्यामुळे बांधकाम मजबूत आणि टिकाऊ बनले होते. तसेच ही पुढील बाजू तिरपी म्हणजे उताराची असल्याची दिसते. त्यामुळे या भागावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी कौले असावीत, छप्पर असावे असा अंदाज येतो. या दुमजली रचनेमुळे नगारखान्याला अधिक भव्यता प्राप्त झाली होती. या सर्व रचनेवरून नगारखान्याची इमारत सुद्धा त्या काळातील वास्तुशास्त्र आणि बांधकाम कौशल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे स्पष्ट होते. मित्रहो, रायगड किल्ल्याची रचना मुख्यतः 3 विभागात केलेली आहे. पहिला बाले किल्ला, दुसरा नागरी विभाग आणि तिसरा लष्करी विभाग. आपण रोपवे मार्गाने वर आल्यामुळे सर्वप्रथम मेणा दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश केला. बाले किल्ला म्हणजे गडाचा सर्वोच्च माथा. बाले किल्ला म्हणजे गडाचा मुकुटमणी. बाले किल्ला म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय केंद्र. बाले किल्ला म्हणजे गडाचा अंतिम आणि सर्वात सुरक्षित टप्पा. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान याच ठिकाणी होते. तसेच शस्त्रसाठा, कोशागार, कचेऱ्या, भांडार आणि राजसभा यांची व्यवस्था देखील बाले किल्ल्यातच होती. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कुटुंबासह राहत असत. स्वराज्याचा संपूर्ण कारभार किल्ले रायगडावरूनच चालत असे. स्वराज्याची साधन संपत्ती, साठा आणि त्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची असल्यामुळे या सर्व गोष्टींची योग्य तजवीज बाले किल्ल्यात करण्यात आली होती. किल्ले रायगडाचा दुसरा महत्वाचा भाग म्हणजे नागरी विभाग. हा विभाग अधिकारी वर्ग आणि सामान्य जनतेच्या निवासासाठी राखीव होता. नगारखान्यातून बाहेर आल्यावर समोर 2 वाटा दिसतात. उजवीकडील वाट ही कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे मंदिर आहे आणि मंदिरासमोर भग्न अवस्थेतील नंदी दिसतो. कुशावर्त तलावाजवळून घळीच्या मार्गाने वाघ दरवाजाकडे जाता येते. हा दरवाजा अत्यंत कठीण आणि दुर्गम असल्याने वर चढणे जवळपास अशक्य आहे, मात्र दोराच्या साह्याने खाली उतरता येते. याच परिसरात श्रीगोंदा टोक देखील पाहायला मिळते. वाट ही होळीच्या माळाकडे जाते. नगारखान्याकडून डावीकडे उतरल्यावर समोर एक विस्तीर्ण मोकळी जागा दिसते, ती म्हणजे होळीचा माळ. येथे सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. महाराजांच्या काळात रायगडावरील होळीला विशेष मान होता. होळी पेटवल्यानंतर महाराज स्वतः त्या होळीत नारळ टाकत असत. जो कोणी धाडस करून त्या पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढेल त्याला सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले जात असे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. मुलांना आपण रायगडाच्या मागच्या बाजूनी सुरुवात केली गड बघायला. आता आपण रायगडाच्या समोरच्या बाजूला आलो बघा. ह्या मूर्तीच्या आणि गारात कोण देणार? जी लोक पायी येतात गडावरती ते इथे वर येतात. गड चढायला 2 तास लागतात आणि गड उतरायला 1 तास लागतो. गड उतरताना शिरकाई मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा, चित्त दरवाजा, नाना दरवाजा, चोर दरवाजा हे पॉईंट गड उतरताना लागतं बघा. शिरकाई देवी म्हणजे गडाची ग्रामदैवत शिरके घराण्याची. महाराजांनी हत्ती तलाव बांधला, हत्तीने आंघोळ करण्यासाठी तलाव बांधला बघा हत्तीचं. महादरवाजा हा गडाचा मेन गेट आहे. त्या गेट आधी इथे खाली जाता येत नाही आणि वरही येता येत नाही. महाराजांची प्रतिमा आहे. या मूर्तीची स्थापना इथे केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. वरती जे छत्र आहे 2012 मध्ये बसवले महाराजांचे वारसदार साताऱ्याचे उदयनराजे भोसले. मुलांनो, हे जे मधलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला होळीचं मैदान बोलतात. महाराजांच्या काळात माना पाण्याच्या होळ्या
रायगडावरती पेटल्या की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यातून हुळे भेटायच्या वर. महाराजांच्या काळात एक पद्धत होती, हाताने नारळ काढल, याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि घोडा बक्षीस द्यायची. तो नारळ कुणी काढला? महाराजांचे पुत्र संभाजी. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजते जात ही जात मराठ्याची, पाच चालून जाणे आपल्या इतिहासाची. वाघाचे बछडे वाघासारखे असतात. या डोंगराला होल एक पलीकडच्या बाजूने ड्रेनेज आहे. राजसत्रेतलं पाणी बाहेर पडायचं. आता आपण राजमार्गाने बघा त्या पायऱ्या आता बांधलेत. महाराजांच्या काळात येणे जाण्याचं रोड होतं ना, दरबारात महाराज मंदिराकडे जायचे बघा. याच्या पलीकडे टायगर गेट आहे, 500 फुटारीमध्ये वाघ दरवाजा. जेव्हा या गडाला मोगलांचा वेढा पडला 3 नोव्हेंबर 1689ला, तेव्हा गडावरती कोण होतं? येसूबाई, ताराराणी आणि राजाराम महाराज होते बघा. संभाजी महाराज त्यावेळी पन्हाळ्याला होते ना, काही केलं ना, सख्य मिळून फितू झाली, गणोजीनी कान्होजी. संभाजी महाराजांची हत्या केली 11 मार्च 1689ला. आपलीच लोक फितूर झाली. संभाजी महाराजांना पकडून दिलं म्हटल्यानंतर डोळ्यातून लोखंडी सळ्या भरल्या, नख काढली, जीभ तोडली, चामडी काढली, देहाचे तुकडे केले. पण हसत हसत त्यांचा मित्र शरण जाणारा कवी कलश, कारण महाराजांच्या काळात 18 पगड जातीची लोक आणि 12 भोलदार होते. संभाजी महाराजांना बादशाहने मारला. औरंगजेब काय बोलला? हे मेरे बेगम आलमगीर बादशाह पधारे. स्वतः औरंगजेब आपल्या बायकोला बोलतोय, मेरे बेगम आलमगीर बादशाह पधारे, मैं पूरी दुनिया खरीद सकता हूँ मगर काफिर शिवा की शंभू को मैं खरीद नहीं पाया. सचमुच ग्रेट है मराठा. ये मेरे बेगम मराठे के भी झुकते नहीं, मराठे के भी रुकते नहीं, मराठे के भी थकते नहीं, और तो और मराठे के भी बिकते भी नहीं. लाखों के लालच पे ये मराठा थूक देते जहापना. औरंगजेबाने केलेली स्तुती बघा. त्याला 4 मुलं होती, अकबर बादशाह, शहजादे, तैमूर खान, त्याची बेगम होती उदयपुरी. औरंगजेब स्वतःच्या दरबारात, स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या सरदारांना सगळं काही हरवल्यानंतर स्वतः तो बोलतो आपल्या स्वतःच्या मुलासमोर, ये सब फजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खूने कभी शिकस्त देखी, लेकिन आज कंधार से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत शामिल करने वाली, ख्वाब देखने वाली मोहब्बत दौलत, ये सब क्या देख रहे? शिवाजी अपने आंखों के सामने लाल महल पर छापा मारकर चक्के चुरा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे. सिर्फ जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खुली पड़ी. ये जसवंत सिंह राठौड़, जोधपुर के राजे, इन्हें मराठों के जख्म के वार अपने छाती पर नहीं बल्कि पीठ पे खाए हैं. ये आपसे पोलाद खान, जिनके हथेली पर मिठाई देकर शिवाजी राजा आगरा के कैद खाने से फरार हो गए. तमाम सरदार, क्यों मालूम है तुम्हें शहजादे, इज्जत मिट्टी में मिला दी. औरत, नाच गाना, इश्क मोहब्बत, बहादुर शिवाजी को कभी गिरफ्त कर नहीं पाओगे. शिवाजी चला गया खाबे मक्कार दगाबाज है, लेकिन उनका चाल चलन दूध की तरफ साफ और सूरज की तरफ चमकदार है. उसमें कोई शक नहीं शहजादे, उसमें कोई शक नहीं शहजादे. हम खुद नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा, शिवा जैसा, शिवा जैसा. असं त्या औरंगजेबाने आपल्या राजाची तारीफ केली. तर म्हटलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे दिसणारा खडक हा युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत महत्वाचा मानला जातो. प्रचलित पायरी मार्गाने होळीच्या माळावर येता येते. समजा त्या मार्गाने शत्रू होळीच्या माळापर्यंत पोहोचला तरी हा खडक आडवा येत असल्यामुळे बालेकिल्ला थेट त्याच्या नजरेस पडत नाही. म्हणूनच या खडकामुळे बालेकिल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळत होते. तसेच हा खडक पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. या खडकाच्या आत पाण्याचे टाके तयार केलेले असून ते पाणी साठ्यासाठी उपयोगी पडत असे. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस एक छोटेसे देऊळ दिसते. ते आहे शिरकाई देवीचे मंदिर. शिरकाई ही रायगडावरील प्रमुख देवता मानली जाते, गड स्वामिनी मानली जाते. गडाच्या संरक्षणाशी आणि परंपरेशी तिचे विशेष नाते जोडलेले आहे. इतिहासानुसार शिर्के घराणे रायगड परिसराचे सरदार होते. शिरकाई देवी त्यांची कुळदेवता, ग्रामदेवता होती. म्हणून गडावर शिरकाई देवीचे हे मंदिर उभारण्यात आले होते. होळीच्या माळावरून आम्ही बाजारपेठेकडे निघालो. 20 फूट दोन्ही बाजूला 22 दुकाने आहेत. जमिनीपासून उंच 4 मार्केट आहे. घोड्यावरती बसून shopping करायचं.
ह्याला बघून डीमार्ट तयार केलं. हिरे मटकी मोती इथे विकले जायचे बघा. दुकानाच्या 7व्या दुकानावर एक नागाचं चित्र आहे. नागराज नावाचा व्यापारी होता कर्नाटकचा. येणाऱ्या शेट्टी घराण्याने कळावं महाराजांच्या काळात नागराज नावाचा माणूस या बाजारपेठेचा प्रमुख होता बघा. मार्केटच्या शेवट टोकाला टकमक टोक नावाचा पॉइंट आहे. 2200 फूट खोल आहे. महाराजांच्या काळात एकही कडेलोट झाला नाही. संभाजी महाराजांच्या काळात कोणाला सोडलं नाही म्हणा. चुकीला माफी नाही. होळीच्या माळावरून आम्ही बाजारपेठेकडे निघालो. बाजारपेठेकडे उतरताना तो क्षण जणू इतिहासानेच रंगवलेला एक जिवंत देखावा भासत होता. सर्वात पुढे एक विद्यार्थी भगवा ध्वज उंचावून चालत होता. तो भगवा वाऱ्यावर डोलत होता. जणू स्वराज्याच्या अभिमानाचीच जाज्वल्य ज्योत आकाशाशी संवाद साधत होती. त्याच्या मागोमाग हिरव्या, पांढऱ्या आणि केशरी टोप्यांनी नटलेली विद्यार्थ्यांची रांग पुढे सरकत होती. ती चाल साधी नव्हती. ती एक लय होती, एक ओढ होती. जणू तिरंग्याचेच रंग पावलांना दिशा देत होते. पाठीमागे होळीच्या माळावर असलेला सिंहासनाधीश्वर श्री छत्रपतींचा पुतळा या साऱ्या दृश्याकडे समाधानी नजरेने पाहत असल्याचा भास होत होता. दूरवर उभा असलेला नगारखाना जणू या मिरवणुकीसाठी अदृश्य नगारे वाजवत होता. वाऱ्याच्या झुळकीत, पावलांच्या ठेक्यात आणि त्या भगव्याच्या डौलात क्षणभरासाठी भूतकाळ आणि वर्तमान एकरूप झाले होते. आणि अशा त्या भावनांनी भारलेल्या वातावरणात ही विद्यार्थ्यांची तुकडी हळूहळू बाजारपेठेत प्रवेश करत होती. जणू इतिहासाच्या दारातूनच आत शिरत होती. रायगड किल्ला म्हणजे केवळ दगड मातीचा दुर्ग नव्हे, तर स्वराज्याच्या वैभवाचा, नियोजनाचा आणि समृद्ध जीवनशैलीचा जिवंत दस्तऐवज आहे. राजधानीला साजेशी अशी अनेक वस्तू येथे उभारण्यात आल्या होत्या आणि त्यापैकीच एक म्हणजे रायगडाची भव्य बाजारपेठ. महाराजांच्या पुतळ्यासमोर दिसणारे 2 समांतर रांगांमध्ये उभे असलेले भव्य अवशेष म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही ऐतिहासिक बाजारपेठ होय. या वास्तूंकडे पाहताच त्या काळातील गडावरील गजबज, व्यापाराची चहलपहल आणि स्वराज्याची आर्थिक समृद्धी डोळ्यासमोर उभी राहते. या बाजारपेठेची रचना अत्यंत नियोजनबद्ध आहे. डाव्या बाजूस 21 आणि उजव्या बाजूस 22 असे एकूण 43 कक्ष म्हणजे दुकाने समांतर रचनेत उभारलेले आहेत. हे सर्व कक्ष उंच जोत्यावर बांधलेले असून प्रत्येक कक्षात प्रवेश करण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. प्रत्येक दुकानामध्ये 2 लहान उपकक्ष आहेत, ज्यांचा उपयोग वस्तू साठवण्यासाठी किंवा व्यवहारासाठी होत असावा. भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी कोनाडे केलेले दिसतात, जे त्या काळातील प्रकाश व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. या 2 दुकानांच्या रांगांमध्ये जवळजवळ 40 फूट रुंदीचा प्रशस्त रस्ता आहे. या रुंद रस्त्यामुळे व्यापारी, ग्राहक आणि घोडेस्वार यांची ये-जा सहजतेने होत असे. या बाजारपेठेचे एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे उंच ओटे. घोड्यावर बसूनही खरेदी करता यावी यासाठी ही दुकाने उंच बांधण्यात आली होती. यावरून त्या काळातील सोयी सुविधा आणि दूरदृष्टी स्पष्ट होते. या दुकानांच्या रांगेत एका ठिकाणी एक भव्य आयताकृती शिळा दिसते, ज्यावर फणाधारी नागाचे कोरीव शिल्प आहे. या नागाच्या फण्यावर 7 मुखे म्हणजे सप्तशीर्ष कोरलेली दिसतात. त्यामुळे हे शिल्प शेषनागाचे प्रतीक असल्याचे अनेक जण मानतात. या शिल्पातून त्या काळातील कलाकुसर, श्रद्धा आणि प्रतिकात्मकता यांचे सुंदर दर्शन घडते. स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणाशी शेषाबा नाईक यांचा संबंध जोडला जातो आणि त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प येथे असावे अशी आख्यायिका सांगितली जाते. तसेच त्यांचा वाडा देखील या परिसरात असल्याची माहिती मिळते. एकूणच किल्ले रायगडाची ही बाजारपेठ म्हणजे स्वराज्याच्या आर्थिक बळकटीचे, नियोजन शक्तीचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे जिवंत प्रतीक आहे. आजही या अवशेषातून त्या सुवर्ण काळाचा स्पंदनशील इतिहास आपल्याशी संवाद साधताना जाणवतो. रायगडावरील बाजारपेठेच्या बाजूने पुढे जाताच टकमक टोकाकडे जाणारा मार्ग लागतो. हा मार्ग गडाच्या अत्यंत महत्वाच्या आणि धोकादायक ठिकाणांपैकी एकाकडे नेणारा आहे, टकमक टोक. टकमक टोक हे स्वराज्यातील न्याय व्यवस्थेशी जोडलेले स्थान होते.
स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्यांना, देशद्रोह करणाऱ्या व्यक्तींना येथे आणून कडेलोटाची शिक्षा दिली जात असे. म्हणूनच टकमक टोक हे रायगडाचा दरारा, कठोर न्याय आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. टकमक टोकाकडे जाताना रस्ता हळूहळू निमुळता होत जातो. उजव्या बाजूस अत्यंत खोल आणि भीषण दरी आहे, जी या ठिकाणाचे धोकादायक स्वरूप अधोरेखित करते. टोकाजवळ पोहोचल्यावर जागा खूपच मर्यादित होते. तसेच येथे वारा प्रचंड वेगाने वाहत असल्यामुळे संतुलन राखणे कठीण होऊ शकते. त्यामुळे टकमक टोकावर जाताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गोंधळ, धावपळ किंवा निष्काळजीपणा टाळणे गरजेचे आहे. एकूणच टकमक टोक हे रायगडाच्या इतिहासातील धैर्य, शिस्त आणि कठोर न्याय यांचे जिवंत प्रतीक होते, जे आजही पाहणाऱ्याच्या मनात आदर आणि थरार निर्माण करते. टकमक टोकाजवळच दारूच्या कोठाराचे म्हणजे बारूद साठवणुकीचे अवशेष दिसतात. हे कोठार किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या दारुगोळ्याच्या साठ्यासाठी असावे असे मानले जाते. बाजारपेठेच्या उजवीकडील रस्त्याने सर्वजण श्री जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो होतो. इतिहासाच्या साक्षीने चालणारी ही वाट आजही उत्साहाने आणि चैतन्याने भरलेली जाणवत होती. मार्गात काही विद्यार्थी स्थानिक विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत होते, तर कोणी आनंदाने मित्रांसोबत क्षण मनात साठवत चालत होते. काही जण मात्र हातात पाण्याच्या बाटल्या सांभाळत कोणताही विलंब न करता सरळ मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सध्या ज्या मार्गाने पुढे जात आहोत तो म्हणजे रायगडाचा ऐतिहासिक राजमार्ग होय. किल्ले रायगडाच्या नगारखान्यापासून सुरू झालेला हा मार्ग श्री जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर निघालेली भव्य मिरवणूक याच राजपथावरून श्री जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेली होती आणि महाराजांच्या निधनानंतरची अंत्ययात्रा देखील याच राजमार्गावरून निघाली होती. यामुळे हा मार्ग स्वराज्याच्या वैभवाचा आणि इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. जगदीश्वर मंदिराकडे जाताना नागरी विभागात उजव्या बाजूस ब्राह्मण वस्तीचे अवशेष दिसतात. पूजा पाठ पठण, पूजा अर्चा, कथाकथन, कीर्तन, आख्यान इत्यादीसाठी लागणारा ब्राह्मण वर्ग या वस्तीत निवास करत असे. ब्राह्मण वसाहतीमध्येच एक बंधारा पाहावयास मिळतो. हा बंधारा म्हणजे ब्राह्मण वसाहतीतील पाण्याची गरज भागवण्याची एक जागा होती. तसेच ब्राह्मण वस्तीत एक मजली स्तंभ होता, जो काळाच्या ओघात नष्ट झाला आहे, मात्र त्याचा पाया उरला आहे. तसेच डाव्या बाजूस अष्टप्रधान मंडळाच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्णिकांची निवासस्थाने होती. कर्णिक म्हणजे लेखनिक, कारकून. सर्व कर्णिक हे कोळिंब तलावाच्या परिसरात राहत होते. कोळिंब तलाव बारमाही पाण्याने भरलेला असे. रायगड किल्ल्यावर पाण्याच्या व्यवस्थेला अत्यंत महत्त्व देण्यात आले होते. येथे गंगासागर तलाव, हत्ती तलाव, हिरकणी तलाव, कुशावर्त तलाव, कोळिंब तलाव, ब्राह्मण तलाव, भवानी तलाव, काळा हौद, गोमुख बंधारा असे अनेक तलाव आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे टाके व पाणवठे आहेत. या साऱ्या दृश्यात पुढे नजर टाकली की श्री जगदीश्वर मंदिर आपल्या भव्य आणि शांत रूपात उभे दिसते. बाह्य दर्शनी ते मुस्लिम धाटणीचे पद्धतीचे वाटते. किल्ले रायगडावर असलेले श्री जगदीश्वराचे मंदिर हे किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दर्शनासाठी नियमित येत असत. शिवराज्याभिषेकापूर्वी व नंतरही त्यांनी मिरवणुकीने जाऊन जगदीश्वराचे दर्शन घेतल्याची नोंद आहे. मंदिराभोवती दगडी जाडजूड प्राकार भिंत आहे. प्राकार भिंत म्हणजे मंदिराभोवती बांधलेली संरक्षक भिंत. ही भिंत त्या वास्तूचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्या परिसराच्या मर्यादा निश्चित करण्यासाठी बांधली जात असे. जगदीश्वर मंदिरात तशी ही भव्य आयताकृती तटबंदी मंदिराला मजबूत सुरक्षा प्रदान करते. जगदीश्वराच्या पराकोटाला 2 दरवाजे आहेत. पर म्हणजे बाहेरील आणि कोट म्हणजे तट. त्यामुळे बाहेरील संरक्षण भिंतीला परकोट असे म्हणतात. तर या परकोटाला 2 दरवाजे आहेत, एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे.
आम्ही पश्चिमेकडील दरवाजाने मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. हल्ली येथूनच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला जातो. पश्चिमेचा दरवाजा काहीसा लहान आहे. त्याची उंची 6 फूट व रुंदी 4 फूट आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाट बिंबस्थानी गणेश पट्टी दिसते. ललाट बिंबस्थान म्हणजे दरवाजाच्या किंवा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या मध्यभागी असलेली सजावटीची व धार्मिक प्रतिमा कोरण्याची जागा. ललाट म्हणजे कपाळ आणि बिंब म्हणजे प्रतिमा किंवा आकृती. त्यामुळे दरवाजाच्या कपाळासारख्या वरच्या भागात जे शिल्प, देवप्रतिमा, गणेश मूर्ती, यक्षमुख किंवा अलंकार कोरले जातात त्या जागेला ललाट बिंबस्थान असे म्हणतात. प्राचीन मंदिर स्थापत्यात या ठिकाणी शुभचिन्हे किंवा देवतांची प्रतिमा कोरली जात असे, कारण ते वास्तूचे रक्षण करणारे आणि मंगल मानले जाईल. अनेक दरवाजांवर तुम्ही अशी गणेशपट्टी पाहिली असेल. कुठल्याही दरवाजावर जी आडवी पट्टी असते तिला लिंटेल किंवा उत्तन असे म्हणतात. या आडव्या पट्टीच्या मध्ये जो कोरीव भाग दिसतो त्याला ललाट बिंब असे म्हणतात. जेव्हा या ललाट बिंबावर श्री गणेशाची मूर्ती कोरलेली असते तेव्हा त्यास गणेशपट्टी असे म्हणतात. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता व मंगलमूर्ती असल्याने त्याचे स्थान गणेशपट्टीवर आहे. या दरवाजातून मंदिराच्या मागील बाजूने प्राकारात प्रवेश होतो. आत सर्वत्र दगडी फरसबंदी केलेली आहे. या मंदिरावर तत्कालीन विजापुरी व मुस्लिम स्थापत्य शैलीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. त्यामुळे ते एका मुस्लिम धर्मस्थळासारखे दिसते. या मंदिराच्या परिसरात आत लहान लहान ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांवर त्या काळी लहान लहान खोल्या असाव्यात, कारण खांबांची रिक्त जागा तेथील तटबंदीच्या भिंतीत दिसते. या तटबंदींच्या भिंतीत दिवे लावण्यासाठी असणारे कोनाडे दिसतात. या भिंतीवर सागवानी लाकडी तुळ्या व त्यावर कौलारू किंवा खापराचे छप्पर असावे. या मंदिर परिसरात येणाऱ्यांसाठी निवासाची सोय येथे होत असावी. अर्थात येणाऱ्यांचीही कसून चौकशी करण्यासाठी येथे चौकी असावी. तर मंदिराच्या उजवीकडील तटबंदीत काही गवाक्ष आहेत. त्यांची उंची जवळपास 5 फूट असून रुंदी 2 ते 2.5 फूट आहे. हवा खेळती राहावी व संरक्षणात्मक दृष्ट्या दूरवर लक्ष राहावे यासाठी तटबंदीत हे गवाक्ष असावेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी असणाऱ्या नाल्या बांधीव आहेत. मंदिर, तटबंदी, ओवऱ्या या साऱ्यांची बांधणी भक्कम व मजबूत आहे. अनेक वर्षानंतरही एखादा चिरा कुठेही तसूभर ढळलेला नाही. शिव मंदिरासमोर मंदिराला साजेसे नंदी शिल्प स्थापन केलेले आहे. ही एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेल्या नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. शरीर सौष्ठव धाटणीचा हा नंदी आज जरी भग्न अवस्थेत असला तरी त्याचे विशाल आणि पाणीदार डोळे आणि महाराष्ट्रीयन खानदानी धाटणीची शरीरयष्टी आपणास काही काळ श्री जगदीश्वर मंदिराच्या बाहेर खिळून ठेवते. भरभक्कम मान, रुंद खांदे, मागचे आणि पुढचे दुमडलेले बळकट पाय, अंगावर चढवलेला साधा पण अचूक आणि नेमका साज, गळ्यात साखळी, गोंडे लावलेली माळ असा नंदी पाहताच डोळ्यात भरतो. शिल्प सौष्ठवाचा उत्तम नमुना असलेली ही भव्य पाषाण मूर्ती आज भग्नावस्थेत आहे. आम्ही त्याचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करते झालो. श्री जगदीश्वर मंदिर परिसराच्या बरोबर मध्यभागी आहे. श्री जगदीश्वराचे मंदिर पूर्णपणे दगडात उंच जोत्यावर बांधलेले आहे. ते आयताकृती व आकाराने भव्य आहे. या मंदिरास एकूण 3 दरवाजे आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडून तर बाहेर निघण्यास दक्षिणोत्तर असे 2 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाची उंची ही 4 फूट आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वरच्या बाजूलाही 2 मिनारांचे उठाव शिल्प कोरलेले आहे. या चौकटीच्या ललाट बिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली असून दोन्ही बाजूस जाळीदार निशाणी आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर साधारणतः 2 कक्ष आहेत. पहिला कक्ष हा कुर्म मंडप असून या मंडपात कासवाची विशालकाय प्रतिमा असावी असे या मंडपाच्या आकारमानावरून लक्षात येते. याच कुर्म मंडपात बलाची देवता हनुमंतरायाची मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिराच्या छताची बांधणी प्रथम दर्शनी हेमाडपंथी वाटते. या मंदिराच्या दुसऱ्या कक्षाच्या म्हणजे गर्भगृहाच्या दरवाजाच्या पायरीवर कीर्तिमुख आहे. असेच कीर्तिमुख पूर्व दरवाजावरही आढळते. गर्भगृहाच्या द्वारावर वरील बाजूस 2 यक्षमुखे आहेत. वर गणेशपट्टी व जाळीदार नक्षी दिसते. गाभाऱ्याच्या मध्यभागी श्री जगदीश्वराची पिंड आहे. श्री जगदीश्वराचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. पुन्हा या निवांत बसलेल्या
नव्हे तर धावत पळत येऊन नुकताच थोडासा टेकलाय असं वाटणाऱ्या नंदीजवळ आलो. या नंदीच्या मूर्तीनजीकच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि इंद्रजिमी जंबपर हे कवन रचणारे उत्तरेकडून आलेले कविभूषण यांची पहिली भेट झाल्याची कथा श्रीमान योगी या कादंबरीत रणजित देसाई यांनी दिली आहे. हे काव्य कविभूषण यांनी याच जागेवर याच प्रासादात महाराजांना ऐकून दाखवले होते. त्यानंतर महाराजांनी त्यांना राजकवीचा मान देऊन राजदरबारात स्थान दिले. ज्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि कविभूषण यांची ऐतिहासिक भेट झाली, ज्या ठिकाणी कविभूषणांनी इंद्रजिमी जंबपर हे ओजस्वी काव्य महाराजांना ऐकवले, त्याच ठिकाणी अश्विनी निकम या आमच्या 10वीतील विद्यार्थिनीने आपल्या बुलंद आणि ओजस्वी आवाजात काव्य सादर करून संपूर्ण वातावरण शिवमय केले. बांडवसु वंबपर रावण स दंबपर रघुकुल राज हे पौनपरी बाहपर शंभुरती नाहपर जोशहस्र बाहपर रामद्विज राज हे दावाद्रु मंडपर चीता मृग झुंडपर भूषणवी तंटपर जैसे मृग राज हे तेजतम अंसपर कर्णजिमी कंसपर दोमलिंच वंसपर शेर शिवराज हे. कविभूषण म्हणजेच कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथील कवी भूषण रत्नाकर त्रिपाठी महाराज आग्र्याहून निसटल्याची बातमी जशी जगभर पसरली, तशी ती कविभूषण यांच्यापर्यंत देखील आली. औरंगजेबाच्या तावडीतून सुटून येणे म्हणजे अशक्यच. जे श्री शिव छत्रपती तेथून निष्ठून आले ते अलौकिकच असले पाहिजे आणि अशा या अलौकिक राजांचे दर्शन आपण घेतलेच पाहिजे, या एकाच आशेने कविभूषण स्वराज्यात रायगडावर आले. त्यांनी शिवचरित्रावर 2 काव्य लिहिली आहेत. पहिलं म्हणजे शिवबावनी आणि दुसरं म्हणजे शिवराजभूषण. शिवबावनी हे एक स्फुट काव्य असून त्यात एकूण 52 छंद आहेत, तर शिवराजभूषण हे एक 382 छंदांनी बद्ध असे दीर्घ काव्य आहे. रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालाही नतमस्तक होतात. या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. हे प्रवेशद्वार अत्यंत सुबक आहे, जे रायगडाच्या नगरखान्याची प्रतिकृती आहे. या द्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. दोन्ही बाजूस कमळाचे चिन्ह आहेत. जगदीश्वराच्या प्रासादाचे काम स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी केले. याचे काही ऐतिहासिक पुरावे रायगडावरच शिलालेखाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. जगदीश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असा 2 ओळींचा शिलालेख आढळतो. हा शिलालेख 1 फूट 3 इंच लांब आणि 9 इंच रुंद दगडात उठावदार कोरलेला आहे. हा कोरीव शिलालेख देवनागरीमध्ये आहे, मात्र त्यातील ई तेवढा मोडी लिपीतील आहे आणि ट की द याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे येथील इंदुलकरचे वाचन इटळकर असेही केले जाते. रायगडावर येणारा शिवभक्त जसा महाराजांना विसरणार नाही, तसा तो किल्ला निर्माता हिरोजींना देखील विसरणार नाही. हिरोजी स्वराज्याचे इमारती सुभेदार होते, स्थापत्य विशारद होते, इंजिनियर होते. याच दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर आणखी एक मोठा 8 ओळींचा शिलालेख आहे. तो संस्कृत देवनागरी लिपीत लिहिलेला श्लोक आहे. या ओळींचा अभ्यास केला तर हिरोजींनी गडावर काय काय निर्मिले हे लक्षात येते. त्या श्लोकाची सुरुवात श्री गणपतेहि नमः याने केलेली आहे. याचा अर्थ असा की शके 1596 आनंद नाम संवत्सराची ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या राजज्योतिषांनी काढलेल्या कीर्तिमान शुभ मुहूर्तावर जे छत्रपती शिवनृपती सिंहासनाधिष्ठित झाले, त्यांच्या अनुज्ञेने जगताला आनंद देणारा हा जगदीश्वराचा प्रासाद हिराजीने अनेक तळी, विहिरी, तलाव, रम्य वनश्री, कुंभीगृहे, राजप्रासाद, स्तंभ इत्यादींनी मंडित असलेल्या वाणीला अवर्ण्य अशा श्रीमंत रायगडावर निर्माण केला. जोवर आकाशात चंद्र सूर्य नांदतील तोवर हा नांदत राहो. रायगडाची अनेक स्थित्यंतरे पाहत हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. शिलालेखातील वाक्याप्रमाणे जोवर आकाशात चंद्र सूर्य नांदतील तोवर हा नांदत राहो. मित्र हो, हिरोजी इंदुलकरांनी नुसता गड नाही बांधला, तर निर्माण केलाय जगाच्या पाठीवर एका उंच डोंगरावर जमिनीपासून 2700 ते 2800 फूट उंचीवर एक विशाल असे नगर, राजधानीचे नगर.
मनात स्फुल्लिंग चेतवण्याचे ठिकाण किल्ले रायगड. जगदीश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे ती पवित्र जागा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. क्षणभर पाय जागीच थांबले, मन भरून आले आणि नकळत हात जोडले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर जगदीश्वर मंदिरासमोरील या पवित्र भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. नंतर याच ठिकाणी महाराजांची चिरेबंदी अष्टकोनी समाधी उभारण्यात आली. मूळ समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून घेतली. आज येथे मूळच्या अष्टकोनी चौथऱ्यावर आणखी एक लहान अष्टकोनी चौथरा बांधलेला दिसतो. समाधीभोवती संरक्षक कठडे बसवलेले आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारण्यात आली असून तिच्यावर गोलाकार घुमट उठून दिसतो. मध्यवर्ती भागात महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे. ही समाधी केवळ एक स्मारक नाही, तर छत्रपतींच्या महान कार्याची, स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची आणि लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेची जिवंत साक्ष आहे. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला किल्ले रायगड आजही महाराजांच्या पराक्रमाने, त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या स्मृतींनी पावन झालेला आहे. समोर दिसणारी महाराजांची समाधी साधी, शांत, पण अंगावर रोमांच उभे करणारी. याच भूमीत एका युग पुरुषाचे तेज विसावले आहे. ही भावना मनाला खोलवर स्पर्श करून जाते. सभोवताली दाटलेली शांतता, वाहणारा गार वारा आणि इतिहासाच्या आठवणींनी भारलेला हा परिसर प्रत्येक क्षणी महाराजांच्या पराक्रमाची जाणीव करून देतो. असे वाटते जणू रायगडाचा प्रत्येक दगड आजही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आहे. समाधी समोर उभे राहिल्यावर डोळ्यांसमोर उभा राहतो तो रयतेचा राजा, आई जिजाऊंचे संस्कार घेऊन स्वराज्य निर्माण करणारा राजा, मावळ्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध उभा राहणारा राजा आणि शेवटच्या श्वासापर्यंत रयतेसाठी जगणारा राजा. समाधीकडे पाहताना डोळ्यांसमोर उभा राहतो तो संपूर्ण इतिहास, स्वराज्य स्थापनेची शपथ, गड किल्ल्यांची उभारणी, मावळ्यांचे बलिदान आणि रयतेसाठी आयुष्य वेचणारा राजा. त्या क्षणी मनात एकच भावना दाटून येते, महाराज, तुम्ही इतिहास नाही तर आमच्या श्वासात जिवंत असलेली प्रेरणा आहात. किल्ले रायगडाचा तिसरा विभाग म्हणजे लष्करी विभाग. रायगडावरील बालेकिल्ला आणि नागरी विभाग वगळता उर्वरित विस्तीर्ण भाग हा मुख्यतः लष्करासाठी राखीव ठेवण्यात आला होता. श्री जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडून वाघ दरवाजापर्यंत एक काल्पनिक सरळ रेष ओढल्यास त्या रेषेच्या पूर्वेकडील संपूर्ण परिसर हा लष्करी विभाग मानला जात असे. समाधीपासून भवानी टोकापर्यंतचा भाग विशेषतः सैन्याच्या हालचाली, निवास आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा होता. या परिसरात सैनिकांसाठी बांधलेल्या बराक्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. तसेच या भागात दारूची कोठारही बांधलेली होती. त्यामुळे हा परिसर स्वराज्याच्या लष्करी सामर्थ्याचा महत्वपूर्ण केंद्रबिंदू होता हे स्पष्ट होते. श्री जगदीश्वर मंदिरापासून पूर्वेकडे साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर भवानी टोक आहे. समाधी जवळूनच आम्ही दूरवर दिसणारा हा भाग न्याहाळला आणि पुन्हा श्री जगदीश्वर मंदिराकडे परतलो. मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर असलेल्या एका जोत्यावर आम्ही काही क्षण विसावलो. समोर पसरलेला रायगडाचा विशाल परिसर, दूरवर दिसणारे डोंगरकडे आणि इतिहासाच्या साक्षीने भारलेले वातावरण मनाला वेगळाच स्पर्श करून जात होते. त्या शांत वातावरणात बसून आम्ही रायगडाच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करत परिसराचे बारकाईने निरीक्षण करत होतो. यानंतर साक्षी सोनवणे या 10वीच्या विद्यार्थिनीने उत्साहाने शिवगर्जना दिली आणि तिच्या त्या बुलंद आवाजातील शिवगर्जना संपूर्ण सभागृहात दुमदुमली. क्षणभर अंगावर रोमांच उभे राहिले. त्या गर्जनेने जणू रायगडाचा कण कण पुन्हा शिवमय झाला होता. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी, श्री श्री श्री
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. त्यानंतर प्राची सोनवणे या 10वीच्या विद्यार्थिनीने दमदार आणि ओजस्वी स्वरात राजमुद्रा सादर केली. तिच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभोवतालचे वातावरण अधिकच भारावून गेले. राजमुद्रेतील प्रत्येक शब्द स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची जाणीव करून देत होता. प्रतिपंचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री शंभू शिव जातस्ते मुद्रा योरी वराज्यते यदम कस्य विनोलेका वर्धते कस्यलोपरी. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय. यानंतर शिवव्याख्याते पी.जी. देसले सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत प्रेरणादायी माहिती दिली. महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व, धर्मनिरपेक्ष विचार आणि रयतेप्रती असलेले प्रेम त्यांनी प्रभावी शब्दात विद्यार्थ्यांसमोर उभे केले. रायगडवरती आपण आलेलो आहोत. आपल्या गाईडने आपल्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन केलेलं आहे. फार हत्ती तलावापासून तर गंगासागरापासून तर मुख्य दरवाजापासून तर आता आपण जिथे उभा आहोत आहे जगदीश्वराचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज. तिथून त्यांच्या राजसदरेवरनं ज्या वेळेस अगोदर येताना पहिल्यांदा अगोदर त्यांच्या सर्व प्रातिनिधी आटोपल्यानंतर ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत यायचे आणि जगदीश्वराचे दर्शन घ्यायचे. बाजूलाच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील बघितलेली आहे. तर आता या सर्व इथून आपण गेल्यानंतर रायगडापासून आणि छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांपासून आपण प्रेरणा नक्कीच घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज समतेचे पुरस्कर्ते होते, स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, रयतेचे राजे होते, शेतकऱ्यांचे राजे होते. कुठली जात धर्म पंथ अगदी शेवटच्या माणसापर्यंत रयतेच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय व्यवस्था केली पाहिजे, न्याय दिला गेला पाहिजे ही शिवरायांची भूमिका होती. म्हणून त्यांनी रांजणगावच्या पाटलाच्या हातपाय कलम करण्यापासून तर स्वतःच्या स्वराज्यातील सकुजी गायकवाड नावाच्या माणसानं जो आपल्या सावित्री नावाच्या किल्लेदारणी आदिलशहाच्या सावित्री नावाच्या किल्लेदारण्यासाठी बदमन करण्याचा प्रयत्न केला होता. तिला न्याय मिळावा या उद्देशानं आपल्या सख्या मेहुण्याचे हातपाय सुद्धा शिवाजीराजांनी कलम केले होते. एक वामनदादा कर्डकांची आपण त्यानंतर त्यांनी वामनदादा कर्डक यांची शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण ही ओजस्वी कविता ऐकवली. छायेखाली कधीच नव्हती आण, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती आण. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा राजा होता माणुसकीची खान, असाच माझा राजा होता नवरत्नांची शान. अशा नराच्या पुतळ्यापाशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया. काळ्या रात्री तपत होत जिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री तपत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एका मुसलमानाची सून, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. अशा नराच्या पुतळ्यापाशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया. बांधत होता मंदिर येथे आणि तेथे मस्जिद, बांधित होता मंदिर येथे आणि तेथे मस्जिद. अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर, अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर. असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, असाच माझा राजा होता नवरत्नांची शान. अशा नराच्या पुतळ्यापाशी, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया, जय जय शिवराया शिवराया, जय जय शिवराया. वामनवाणी शिवरायांना करीतो मी वंदन, वामनवाणी शिवरायांना करीतो मी वंदन. मला न जावडे जात धर्म आणि पंथाचे बंधन, मला न आवडे जात धर्म आणि पंथाचे बंधन. असाच माझा राजा होता माणुसकीची खान, असाच माझा शिवबा होता नवरत्नांची शान.
अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया जय जय शिवराया. धन्यवाद. जय शिवराया. ही कविता ऐकल्यानंतर सर्वांच्या मनात शिवप्रेम आणि स्वराज्याविषयीचा अभिमान अधिकच दाटून आला. त्यानंतर सर्वांनी एकमुखाने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अशा जोशपूर्ण घोषणा दिल्या आणि संपूर्ण परिसर पुन्हा एकदा दणाणून गेला. घोषणा. शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इतिहासाच्या त्या प्रेरणादायी क्षणांना मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मेणा दरवाजातून बाहेर येत पुन्हा रोपवेच्या दिशेने चालू लागलो. आता हा रोपवे आम्हाला पुन्हा हिरकणीवाडी येथे घेऊन जाणार होता. गटागटाने सर्वजण ट्रॉलीमध्ये जाऊन बसलो आणि रायगडाच्या अविस्मरणीय आठवणी मनात घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला. रोपवे मधून खाली उतरत असताना मनात अनेक संमिश्र भावना दाटून येत होत्या. काही वेळापूर्वी ज्या रायगडाच्या पवित्र भूमीवर आम्ही फिरत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो होतो, तोच रायगड आता हळूहळू दूर जात होता. मित्र हो, आपल्या पूर्वजांनी किल्ल्यांना केवळ दगड मातीची बांधकामे मानले नव्हते. त्यांनी त्यांना तीर्थक्षेत्राचे पवित्र स्थान दिले होते. आपल्या प्राणांपेक्षाही अधिक जपलेल्या या दुर्गांमध्ये त्यांच्या पराक्रमाचा श्वास आणि स्वाभिमानाचे तेज सामावलेले आहे. किल्ला कसा पहावा याचे एक तंत्र आहे. तो धावता पळता पाहता उपयोगाचा नाही. तो समजून घ्यावा लागतो, अनुभवावा लागतो. त्याची भौगोलिक पार्श्वभूमी, नकाशातील स्थान, संरक्षणात्मक दृष्ट्या असलेले महत्व, त्याच्या सभोवतालचे घाट, खिंडी, पठारे, रणभूमी, नद्या, नाले, होडे, चढाईचे मार्ग, माथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण प्रदेश, दूरवर असणारे इतर किल्ले, त्यांची अभेद्यता, तसेच तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे, हौद, तलाव या प्रत्येक गोष्टीत इतिहासाचे मूक बोल दडलेले आहे. हे सर्व बारकाईने पाहिले, अनुभवले तरच त्या किल्ल्याचे खरे सामर्थ्य आणि महत्व जाणवते. संपूर्ण रायगड अनुभवायचा म्हटलं तर किमान 3 दिवसही अपुरे पडतील, इतका तो विशाल आणि वैभवशाली आहे. रायगड बुलंद आहे, बेलाग आहे, अभेद्य आहे, अजिंक्य आहे. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात उभा असलेला हा गड आजही स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे. तो मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात अनुभवायचा असतो, कारण रायगड म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड. रायगड म्हणजे शौर्य, पुरुषार्थ, स्वाभिमान, निर्धार आणि राष्ट्रधर्म यांचे जिवंत प्रतीक. हा केवळ एक किल्ला नाही, तर आमच्या गत वैभवाचा आणि मराठी अस्मितेच्या अलौकिक वारशाचा दीपस्तंभ आहे. रोपवेची ट्रॉली जसजशी खाली सरकत होती तसतसे रायगडाचे भव्य रूप अधिकच मोहक दिसू लागले. उंचकडे, हिरवागार निसर्ग, खोल दऱ्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा सूर्यकिरणात अधिकच खुलून दिसत होत्या. खाली नजरेस पडत होती ती हिरवाईने नटलेली हिरकणीवाडी. डोंगराच्या कुशीत विसावलेली ती छोटीशी वाडी वरून अत्यंत सुंदर आणि शांत दिसत होती. नागमोडी वाटा, छोट्या घरांची रांग आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहताना मन प्रसन्न होत होते. आम्ही खाली पोहोचत होतो आणि मन मात्र अजूनही रायगडाच्या इतिहासात रमले होते. महाराजांचे शौर्य, स्वराज्याची गाथा, गडावरील प्रत्येक वास्तू आणि ऐकलेले प्रेरणादायी प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते. काही विद्यार्थी आनंदाने परिसर निहाळत होते, तर काही जण शांतपणे त्या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव मनात साठवत होते. रोपवेच्या त्या प्रवासात जणू निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि शिवभक्ती यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला होता. रायगडाच्या त्या अविस्मरणीय अनुभवानंतर आता आम्हा सर्वांना चांगलीच भूक लागली होती. हिरकणीवाडी येथे असलेल्या हॉटेल स्वराज्यमध्ये आम्ही भोजनासाठी गेलो. तेथे गरमागरम वरण भात, पिठलं, चपाती, मटकीची उसळ, भाकरी, लोणचं आणि कुरकुरीत पापड असा अगदी रुचकर आणि पारंपरिक बेत तयार होता. सहलीमुळे थकलेल्या सर्वांनी मनसोक्त आणि भरपेट जेवणाचा आनंद घेतला. साधे पण चविष्ट जेवण आणि रायगडाच्या कुशीतले ते प्रसन्न वातावरण यामुळे जेवणाची मजाच काही वेगळी होती.
जेवण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा बसमध्ये येऊन बसले. त्याआधी बस चालकांसोबत एक छानसा समूह फोटो काढण्यात आला. दिवसभराच्या सहलीतील आनंद आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. रायगडाच्या अविस्मरणीय आठवणी मनात साठवत आम्ही पुढील प्रवासासाठी पालीच्या दिशेने रवाना झालो. त्याची माहिती घेऊया पुढील भागात. धन्यवाद.